मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हिंगणघाट तालुका कमिटीचे हिंगणघाट येथे अधिवेशन संपन्न। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराडे यशवंतराव झाडे, भैयाजी देशकर, हिवरेजी पांडुरंग राऊत, सुनील घिये, संजय भगत, शंकरराव पार्लवार, जारिले, समदोहापूरसह हिंगणघाट यावेळी असंख्य पुरुष व महिला उपस्थित होत्या। हमालीचं काम वर्ध्यामध्ये करत होता, परंतु अशा प्रकारचा माणूस तिथे गेल्यावर त्याचं कुठं वर्धे स्मारक नाही, कुठं त्याचं नाव नाही। म्हणजे गरीब माणूस जर स्वातंत्र्यासाठी मरण पावला त्याला कोणी विचारत नाही। तो जर जमनालाल बजाज मरण पावला असता किंवा आणखी कोणी श्रीमंत माणूस गेला असता त्याचा मोठा उदो झाला असता। म्हणून मग गंगारेंनी एक निर्णय करून वर्ध्याच्या आपल्या बडे चौकामध्ये त्याचं त्या जंगलूजी ढोरेचं सरकार जरी स्मारक बांधत नाही तर आम्ही बांधतो म्हणून त्यांनी सांगितलं, ते बांधलंय। दुसऱ्या दिवशी पोलिसांनी रातोरात ते उघडून घेऊन गेले। म्हणजे गरिबाची किंमत किती या स्वातंत्र्य लढ्यात देखील मोजली जाते ही आपण तपासून पाहण्याचं काम केलं पाहिजे। जंगलूजी ढोरेंची आई भांडे घासता घासता जीवनभर भांडे घासून वर्धेच्या दंतोलीत राहून ती मरण पावली। आम्ही जेव्हा पक्षात आलो तेव्हा त्या जंगलूजी ढोरेचे भाऊ भाऊराव ढोरे काहीतरी नाव होतं, जिवंत होते। दरवर्षी कोणत्याही कार्यक्रमात बोलावं, 15 जानेवारी त्यांचा सत्कार करू। वेगवेगळ्या प्रकारे त्याने धोतर घालणारे होते, त्याने धोतर बंगाली वगैरे आम्ही देत राहू आणि अशा प्रकारे प्रत्येक वर्षी त्यांना सहभाग करून देत होतो। वर्ध्यामध्ये हुतात्मा स्मारक झालं, आपल्या इथं झाले नाही, हिंगणघाट तालुक्यात असं काय हुतात्मा स्मारक म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात जे लोक शहीद झाले त्यांच्या नावानं ते हुतात्मा स्मारक झालं। वर्धेतही बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारी एक नगराळी हुतात्मा स्मारक आहे, त्याच्यावर पाटी लावली। कोण कोण आंदोलनात शहीद झाले, पहिलं नाव होतं कमलनयन बजाज, जमनालाल बजाज, दुसरं तिसरं सर्व मारवाडी त्याच्यातले जे होते त्याचे नाव, साऱ्या लोकांचे नाव, त्याच्यात सारं जंगलूजी ढोरेचं नावच नाही। मग आम्ही कलेक्टरला भेटलो, त्याला समजावून सांगितलं, एकमेव वर्धा शहरात शहीद झालेला माणूस, गरीब माणूस म्हणून काही तुम्ही त्याचं नाव विसरून जाता का? तुम्ही रेकॉर्ड उघडून पहा, तुम्ही आपलं सर्व तपासून पहा, त्याचंही कोरलेलं नाव हे त्या पाठीवर असलं पाहिजे, ते पहिल्या क्रमांकावर असलं पाहिजे। अशा प्रकारची मागणी आम्ही केली। तेव्हा कुठं साऱ्यांनी ते पाठी काढली आणि दुसरी तिथं लावली, त्याच्यात त्या जंगलूजी ढोरेचं नाव टाकलं। म्हणजे आपण जर बोंबललो नसलो तर गरीब माणसाची काही किंमत त्या ठिकाणी झाली नसती। तर अशा प्रकारचे या कष्ट करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपला हा पक्ष या ठिकाणी काम करत राहील। तर अशा पक्षाचं सदस्य होणं ही अभिमानाची बाब आहे। आपल्या इथं कोणी आला तर तो काही खूप मोठी कमाई करून जात नाही। अनेक वेळा 8-8 वेळा 10-10 वेळा आमदार राहिले लोक आपल्या इथं आहे, पण त्याचे काही आता 11 वेळा आमदार एक आपला लाल झेंडाचा होता, कुठचा? सांगोल्याचे। सांगोला गाव पाडलं ना, आता त्याचा नातू का यावर्षी, आणि तोही कोणाला पाडून आला? भाजपले। तो जंगल झाडीवाला नाही का, शिवसेनेचा का झाडी का शहाजी बापू, त्याला पाडून तो या विधानसभेत निवडून आला। तिथं पहिले गणपतराव देशमुख नावाचे आपले लालबावट्याचे आमदार होते, सलग किती वेळा निवडून आले असं इथं बसलेल्या किती वेळ लोकांना माहित आहे? सतत 11 वेळा निवडून आले। किती वेळा? 11 वेळा। एकही वेळेस निवडणूक हारली नाही, 11 वेळेसपर्यंत निवडून आले। शेवटी त्याचं वय हे 95 वर्ष झालं। मागच्या निवडणुकीत त्याच्या आधी ते उभे राहिले नाही म्हणून तो शहाजी बापू पाटील निवडून आला। त्यानं सांगितलं, जेव्हा मी 95 वर्षाचा झालो, मी काही निवडणूक आता लढवत नाही, असं त्यानं जाहीर करून टाकलं। त्याच्या घरी शेकडोच्या संख्येने लोक त्याच्या घरासमोर का पाहिजे ते पैसे घ्या, लोकांचे पैसे त्याच्या घरात आणून टाकले। म्हणजे तुम्ही निवडणूक लढलीच पाहिजे असं त्यांनी सांगितलं। विधानसभेत त्याचं भाषण सुरू झालं तर एकही आमदार बोलत नव्हता, एवढं अभ्यासू भाषण त्याचं त्या ठिकाणी राहत होतं। पण त्यानं सांगितलं, म्हणजे तुम्ही अरे पैसेही द्याल पण महाराजांना चाललं तर झालं पाहिजे ना, म्हणजे बिना कामाचा दगडमध्ये निवडून द्याल, पण हे काही उपयोगाचं नाही। एवढी जबरदस्ती करूनही ते काही निवडणुकीत उभे राहिले नाही, म्हणून तो मागच्या वर्षी शहाजी बापू पाटील निवडून आले। यावर्षी लोकांनी त्याच्या नातवाने उभं ठेवलं, नातू आता पुन्हा आपल्या लालबावट्याकडून त्या ठिकाणी निवडून आला। एसटीचं महामंडळ आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे 11 वेळा निवडून आल्यावर कधीही त्यानं बस शिवाय प्रवेश केला नाही। हिंगणघाटून समजा आता बुरगोनीला जायचं आहे तर निवडून आलेला आमदार एखाद्या गाडीनं जाईल, कारनं जाईल, पण ते कारनं जात नव्हते, घरून निघाले पैदल बस स्टँडवर जाईल। आणि एसटी महामंडळ त्यांचं सर्व कर्तृत्व पाहून त्यानं म्हटलं, मला हिंगणघाटच्या सभा आहे तर टायमिंग असो का नसो स्पेशल बस एकट्यासाठी सोडून देतो, पण बाकी प्रवासी बसांनी यायलाही घेऊन जा। त्याचा कार्यक्रम आहे तोपर्यंत एसटी महामंडळाची बस थांबत होती। कार्यक्रम संपला का त्याच बसमध्ये बसून गणपतराव देशमुख आपले वापस येत होते
अशी कर्तृत्ववान माणसं हे काही दुसऱ्या पक्षामध्ये आपल्याला सापडणार नाही. तर असा हा या पक्षाचा इतिहास आपल्या नजरेपुढे या ठिकाणी आहे. आता जास्त वेळ न घेता काही गोष्टी आपण या ठिकाणी सांगितल्या पाहिजे. आता भाजपच्या विरुद्ध आमचे कार्यकर्ते बऱ्याच वेळ बोलले किंवा या सरकारनं असं केलं. भारतीय जनता पक्षाची आपलं काही व्यक्तिगत दुश्मनी या ठिकाणी नाही, विचारांची आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड यशवंत झाडे, त्याचप्रमाणे जिल्हा कमिटी सदस्य सुनील घिमे आणि DS हिवरेजी यांनी सविस्तर असं विश्लेषण केले. आजच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष या हिंगणघाटमधील उद्धवरावजी नगराळे उपस्थित, आता जी नाव घेतलेले आहेत ते, आणि सोबतच आपल्या हिंगणघाट तालुक्याचे जे सचिव आहेत शंकरराव पागलेवार, या ठिकाणी आजच्या या अधिवेशनासाठी हजर झालेले सेलू तालुक्याचे सचिव कॉम्रेड पांडुरंग राऊत, आणि या ठिकाणी आपल्या सेवाग्राम कमिटीचे सुद्धा सचिव DNG हिंगरे आणि उपस्थित सर्व या हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील पक्ष बंधू. अर्थात आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जे काही राज्य स्तरावर केंद्राच्या स्तरावरती संपूर्ण अशी तुम्हाला म्हणजे माहिती दिलेली आहे. आणि आपला पक्ष कशा पद्धतीने चालतो, त्याचे धोरण काय आहे, त्याचे तत्व काय आहे, आणि आपलं जे पक्ष आहे हा पक्ष म्हणजे श्रमजीवी वर्गाचा पक्ष आहे. त्याच्यामध्ये शेतकरी शेतमजूर कामगार वर्गाचा हा एकमेव हा पक्ष आहे. या पक्षाच्या अंतर्गत या शेतकरी शेतमजुरावर जे काय अन्याय अत्याचार होतात, शोषण केले जातात, भांडवलदार विरोधी, जमीनदार विरोधी धोरण केंद्र आणि राज्य शासन जे राबवते त्याच्या विरोधात आपण आंदोलन करू या शेतकरी शेतमजूर कामगार जे आहे यांना आपण न्याय मिळवून दिले जातो. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आतापर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला या पक्षाच्या बाबतीमध्ये आपला जो पक्षाचे सभासद आहे हा, जरी आपण वर्धा जिल्ह्यामध्ये कमी जरी असलो परंतु या वर्धा जिल्ह्यामध्ये कॉम्रेड रामचंद्र घंगारे सारखा लोकनेता, शेतकरी शेतमजुरांचा लोकनेता हा होऊन गेलेला आणि त्यांनी या वर्धा जिल्ह्यामध्ये आणि विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये या पक्षाचं वाढ करण्याच्या दृष्टीनं अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्याचीच एक पावती म्हणून 1967 मध्ये आमदार म्हणून आले आणि 1991 मध्ये आपण खासदार म्हणून आणि त्यांचं कार्य सविस्तरपणे कॉम्रेड यशवंत झाडेंनी सांगितलेलं आहे. याच्या खोलपर्यंत जात नाही. मी सांगू इच्छितो की आपला जो पक्ष आहे या पक्षाच्या अंतर्गत वेगवेगळ्या संघटना आहेत. त्याच्यामध्ये CI2 आहे. CI2 मध्ये कोण येते? आशा, अंगणवाडी, शालेय पोषण, सोबतच आपली किसान सभा, महिलांच्या बाबतीमध्ये जनवादी महिला संघटना आणि शेतामध्ये जे शेतमजूर काम करतात त्याच्यात शेतमजूर संघटना, अशा सर्व संघटनेमध्ये काम करणारे जे आहे त्यांचे वेळोवेळी निर्माण होणारे प्रश्न आहे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आंदोलन चळवळी करतो आणि त्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देतो. आणि या आंदोलनाच्या माध्यमातूनच जे काही आपले जे निवडक जे कार्यकर्ते आहेत, काम करणारे आहेत, या लोकांना आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आपल्या पक्षामध्ये आणलं पाहिजे असं आपलं धोरण आहे. आणि त्या दृष्टीनं आपण या वर्धा जिल्ह्यामध्ये आशा आहे, आशामधून सुद्धा आपल्या पक्षामध्ये गेल्या 10 वर्षाच्या आतमध्ये आपण त्यांना सामील करून घेतलेला आहे. तुमच्या अंगणवाडीच्या महिला आहेत, शेतमजूर आहेत, जनवादी महिला संघटनेच्या महिला आहेत आणि शेतकऱ्यांसाठी जे काम करणारी संघटना आहे किसान सभा यांच्यामधून
सुद्धा या पक्षामध्ये सामील झालेले आहेत. आतापर्यंत आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये 346 सभासद आहेत जिल्ह्यामध्ये आणि या हिंगणघाट तालुक्यामध्ये 27 हे सभासद आहेत. लक्षात घ्या, 27 हिंगणघाट तालुक्यामध्ये आपले पक्षाचे सभासद आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या हिंगणघाटमध्ये या शहर विभागाचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला सर्वांना ते जमीनदार वर्गातून आलेले आहेत. मोठ्या जमिनी त्यांच्याकडे होत्या. लेआउटचा व्यवसाय साऱ्या विदर्भभर त्यांचा आहे. पैशाला काही कमी नाही. 5-10 पेट्रोल पंप त्यांच्या जवळ आहे. आमदार झाले, महिन्याचा 4 लाख रुपये पगार त्याला सरकारच्या तिजोरीतून मिळते. निंदाले जाणारे बाई तुम्ही दिवसभर भाजी विकता तर 500 रुपये कमवत नाही. कुणावर साहेबाचा एका महिन्याचा पगार 4 लाख रुपये जो सरकारी तिजोरीतून मिळते. अशी पैशाची आवक त्यांच्याजवळ खूप आहे आणि अशा प्रकारे कंत्राटदारी आहे, ठेकेदारी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कामं चालतात. मग त्या सत्तेचा लाभ घेऊन ते त्याच्यात आणखी विस्तार करते. कोट्यावधी रुपये घर आपल्या घरी पोहोचते. मग अशा प्रकारे कमावलेले पैसे कोणी जर घरी आला त्याला 1000-2000 दिले तर त्याच्यात काही वावगं नाही. ते त्याची कलाकारी ती चालू राहते. पण त्याच्यातून काही पुरा समाज काही सुखी होईल अशातली काही भावना या ठिकाणी राहत नाही. तर अशा प्रकारे पैशाचं वाटप करून लोकप्रियता जी आपण मिळवतो. आता बाबासाहेब आहे, रामचंद्र गंगारीचा प्रतिमा इथं लावली. या लोकांजवळ का पैसे होते? स्वतःचे शर्ट पॅन्ट घेण्यासाठी त्याच्याजवळ पैसे राहत नव्हते. पण त्याचे फोटो पुतळे अशा प्रकारे आपल्याला जगभर दिसल. आपले दिसल का? कुणावरती गेले त्याचा पुतळा कुणी लावल का? किंवा मी गेलो तर मला लावल का? परंतु या लोकांनी समाजासाठी जे जीवन वाहून घेतलं अशा प्रकारची माणसांच्या प्रतिमा पुतळे हे घरोघरी म्हणा किंवा सार्वजनिक ठिकाणी हे पुतळे अशा प्रकारे आपल्याला दिसतात. तर ते त्याच्या अशा कर्तृत्वातून निर्माण झालेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर आहे, यांनी देशाचं संविधान दिलं. संविधान समितीचे ते प्रमुख होते. त्या काळात बॅरिस्टर झाले होते. त्याच्या जर नोकरी करण्याचा निर्णय घेतला असता तर लाख रुपये महिना द्यायले त्याच वेळेस मिळाला असता. बॅरिस्टर होते. महात्मा फुले बॅरिस्टर होते. महात्मा गांधी बॅरिस्टर होते. या तीनही लोकांनी म्हटलं असतं का मी इंग्रजाची नोकरी करतो, गाडी भेटते, घोडा भेटते, राहिले घर फुकट भेटते, लाख रुपये महिन्याचा पगार भेटते, तर आपण या ठिकाणी बसू शकलो असतो का? अजूनही आपल्या इथे इंग्रजाचं राज्य आपल्यावर कायमच असतं. तर अशी जी माणसं आहेत जी समाजासाठी जीवन वाहून घेतात त्या माणसाच्या कृतीतून आपल्याला या सर्व सुविधा मिळतात. मग एक वेळ आपल्या पक्षाचा मेंबर झाल्यावर त्या सभासदाची काही कर्तव्य आपण ठरवून दिलेली आहे की त्यांनी पक्षाला दरवर्षी कमीत कमी 200 रुपये लेवी ही पक्षासाठी दिली पाहिजे. ज्याचं उत्पन्न जास्त आहे, जसे देशकरजी आता रिटायर झाले परंतु सरकारी नोकरीत होते, त्याला 25-30 हजार रुपये पगार होता. तर वर्षाचे 5-10 हजार रुपये त्यांनी पार्टीले दिलेच पाहिजे. म्हणजे आपण कमी देतो. शेतकरी आहे त्याच्याजवळ उत्पन्न नाही तर तुम्ही 200 द्याल. आशा वर्कर आहे, अंगणवाडी सेविका आहे, या वर्षाच्या पक्षासाठी आपल्या योजनेच्या व्यतिरिक्त 200 रुपये आपल्याला देतील. म्हणजे आता रेल्वेत अनेक लोक आपली नोकरी करतात, ते आपल्या पार्टीचे मेंबर आहे. त्याचा पगार जर 10,000 असेल, वर्षाचा महिन्याचा लाख रुपये असेल तर महिन्याचे कमीत कमी 5,000 रुपये पक्ष चालवण्यासाठी त्यानं पार्टीले दिलं पाहिजे. तर असे अनेक सरकारी कर्मचारी आहे, युनियन्स आहे, या माध्यमातून जे लोक नोंदवलेले आहेत त्यांच्याकडून ठराविक मेंबरशिप ही आपल्या पक्षाला दरवर्षी या ठिकाणी त्यांनी आपलं दिली पाहिजे. आणि जानेवारी महिन्यात आपल्या सदस्यतेचं नवीनीकरण केलं पाहिजे. अशा प्रकारची पद्धती आपल्या पक्षामध्ये आहे. एक वेळा पार्टीचा मेंबर झाला तो घरी झोपून राहिला तर तो काही आपल्या उपयोगाचा नाही. कारण आपण समाज बदलण्यासाठी निघालेले कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत. मग लोकांच्या चळवळी होतात, शेतकऱ्यांचं आंदोलन होईल. आता यांनी सांगितलं दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन झालं. आपल्या किसान सभेचे लाखो लोक त्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. त्याच्यापैकी आता एक आपला किसान सभेचा राजस्थानचा अध्यक्ष जो आहे, जो अखिल भारतीय अध्यक्षही होता, आमरा राम, हे आता खासदार म्हणूनही निवडून आले. दिल्लीत जवळपास वर्षभर जो कार्यक्रम चालला त्या आंदोलनात ते सहभागी होते. आणि अशा प्रकारे या जनसंघटनांचे काही कार्यकर्ते जे चांगलं काम करतात, चळवळीत सहभागी होतात, ते लोक मग अशा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मागच्या वेळेस ते निवडणूक हारले, पण यावेळेस लोकसभेचे सदस्य म्हणून ते राजस्थानमधून निवडून आले, जे आपले किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर अशा प्रकारे या सदस्यांचं कर्तव्य, अंगणवाडी सेविका असेल त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे. तिथं काही आपलं लक्ष असलं पाहिजे. आपलं पक्ष सभासदांची नजर ही एखाद्या गरुड पक्षासारखी असली पाहिजे. आपल्या संघटनेत किसान सभेत आहे, CITU मध्ये आहे, या सर्व कामगार संघटनात आहे, कोण कार्यकर्ता चांगला आहे ज्याची भावना अशी तयार झाली की हा समाज बदलला पाहिजे, अशीच माणसं आपल्या या पक्षाचं सभासद करून देण्याचे काम हे तुमच्या वतीनं झालं पाहिजे. तर आपली सदस्य संख्या तिथं
वाढत. एखादी समजा महिला नुसती मी पगार वाढवासाठी मी संघटनेत आलो तर तशा प्रकारची महिला ही आपल्या पार्टीसाठी नाही, ती संघटनेसाठी योग्य आहे. तर अशी आपल्या पार्टीची मेंबरशिप आपण करतो. तर त्याचे काही कर्तव्य ठरवून दिलेले आहे, ते मी थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगितलं. आता बोलत असताना काही आता रामचंद्र गंगारेंच्या प्रतिमेला आणि दुसरी कोणाची प्रतिमा नामदेवराव सोनटक्के आणि आपले रामचंद्र गंगारे यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण केलं. आता आपल्या पक्षाजवळ अनेक प्रकारचं भांडवल आहे, पण ते आपल्यालाच माहीत नाही राहत. इतर कोणत्याही राजकीय पार्टीजवळ एवढ्या प्रकारचं भांडवल आज नाही आहे. आताच त्यांनी घेमेजीने सांगितलं की एक काळ असा होता की आपण स्वातंत्र्य आंदोलनात होतो, अनेक लोक आपले तुरुंगात गेले, स्वातंत्र्य सैनिक आपल्या इथं होऊन गेले आणि त्या सर्व प्रयत्नातून देशातल्या 3 राज्यामध्ये आपली सरकार होती. पश्चिम बंगाल नावाच्या राज्याचा आपण उल्लेख या ठिकाणी केला. त्या पश्चिम बंगालमध्ये सलग 32 वर्ष एकाच पक्षाचं 34 वर्ष एकाच पार्टीचं सरकार आणि ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं सरकार त्या ठिकाणी यावं, अशा प्रकारची घटना जगाच्या इतिहासात कुठेही घडली नाही. जवळपास 7 वेळा आपलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं सलग सरकार त्या ठिकाणी निवडून आलं, आज जरी नसलं तरी. आणि आपला मुख्यमंत्री त्या ठिकाणी ज्योती बसू होते. आपले लोक सत्तेसाठी काही कोणी लालची राहत नाही. 7व्यांदा जेव्हा ज्योती बसूंचं सरकार निवडून आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं तर म्हणजे मग आता महावय हे 84 वर्षाच्या वय जास्त झालेलं आहे, मला काही तुम्ही मुख्यमंत्री बनवू नका. आपल्या इथं आपण विविध राजकीय पक्षाचे पुढारी असे पाहिले का साले मरेपर्यंत त्या पदावर राहिलो पाहिजे, मेलो तरी मला त्या खाटेहूनच उचलून त्या शिडीवर ठेवलं पाहिजे, तोपर्यंत मी मंत्री राहिलो पाहिजे अशी आशा ठेवणारे आहे. पण आपल्या ज्योती बसूंनी सांगितलं म्हणजे महावय 84 झालं, माझ्या जिवंत असताना एक नवा कार्यकर्ता कोणीतरी तयार झाला पाहिजे, असा तुम्ही निर्णय करा आणि मला काही मुख्यमंत्री बनवू नका. पार्टीने त्यांनी सांगितलं म्हणजे सध्या तुम्ही राहा, वर्ष 2 वर्षात तुम्ही राहा, 2 वर्ष पुन्हा ते मुख्यमंत्री राहिले. पार्टीनं काही निर्णय केला नाही. एक दिवस त्यानं रात्री राजीनामा देऊन टाकला, सांगितलं माझ्या जागी आताच दुसरा बसवा. मग त्याच्या जागी आपण बुद्धदेव भट्टाचार्य नावाचे गृहस्थ मुख्यमंत्री केले. त्यांचंही सरकार 2 वेळा त्या ठिकाणी आलं आणि मधल्या काळात ज्या गडबडी झाल्या त्याच्यात मग आपलं सरकार तिथून गेलं. त्रिपुरासारख्या राज्यामध्ये देशामध्ये जवळपास 22 वर्ष आपल्या पक्षाची एक छत्री सत्ता त्या ठिकाणी होती. आता ज्या काही केरळमध्ये 1952 पासून आलटून पालटून गेल्या 10 वर्षापासून आपली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे. म्हणजे आपल्या इकडे जरी आपण दिसत नसलो तरी अनेक भागामध्ये आता आपले तामिळनाडूत 2 खासदार यावेळेस निवडून आले. तर असे लोक इकडून तिकडून आपले निवडून येत राहतात. संख्येनं जरी आपण कमी असलो तरी विचारानं आपण पक्की असलेली माणसं ही या पक्षामध्ये राहतात आणि तीच माणसं म्हणून आज आपण इथं बसलेलो आहोत. तर अशा प्रकारची ही व्यवस्था आपल्या पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून केलेली आहे. काही आपल्या पक्षाची घटना आहे, जशी बाबासाहेबांनी घटना बनवली तशी पार्टी कशी चालली पाहिजे याच्यासाठी आपली लालबावट्याची घटना तयार झाली. त्या घटनेनं लिहिलं की दर 3 वर्षांनी पक्षाचं अधिवेशन अखिल भारतीय स्वरूपाचं झालं पाहिजे. ते आता तामिळनाडूमध्ये यावर्षीचं अधिवेशन तामिळनाडूत एप्रिल महिन्यात होणार आहे. मग आपल्या कायद्याप्रमाणे पक्षाच्या त्याच्या आधी सर्व जिल्ह्यांचे, राज्यांचे, मग जिल्हा, मग तालुका आणि अशा प्रकारची ही सर्व अधिवेशनं आटोपून याच्यातून काही निवडलेले प्रतिनिधी हे त्या अधिवेशनात सहभागी होतील आणि पुढचं 3 वर्ष पक्ष कसा चालला पाहिजे, कशा प्रकारची वाटचाल आपण देशात केली पाहिजे याचा निर्णय हा त्या ठिकाणी होईल. तर त्याचाच एक भाग म्हणून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहोत. आता गंगारेंसारखी माणसं आपल्या पक्षामध्ये होती, असा पुढारी वर्धा जिल्ह्यातल्या एकाही पार्टीत पैदाही झाला नाही, पुढच्या काळामध्ये पैदा होण्याची शक्यता नाही. आता गंगारेंचं वर्णन आपण ऐकतो, एक वेळा खासदार झाले, आपण फक्त आमदार खासदार एवढ्या पुरतेच त्याला मोजतो. एक वेळा आमदार होते, एक वेळा खासदार झाले आणि अनेक निवडणुका ते आपल्या इथं लढले. हिंगणघाटच्या भागात सर्वाधिक मतं ही प्रत्येक निवडणुकीत हारले तरी जास्त राहत होती, निवडून आले तर त्याच्यापेक्षा जास्त होती. तर मतं ही त्याची परिस्थिती इंग्लंडमध्ये एक झाली होती का त्यांनी रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन केलं, रेल्वेचं खाजगी झालं, तर शेवटी त्यांना रेल्वेचं पुन्हा राष्ट्रीयकरण करावं लागलं, अशा तरी स्थिती झाली. तर सध्या हे जे आहे एका बाजूने घटना खतम करत झाले, दुसऱ्या बाजूने घटना वाचवली पाहिजे. आता जे आपली जे इंडिया आघाडी तयार हे प्रयत्न सुरू आहे. तर अशा तऱ्हेने हे या 5 वर्षावर हेच चालणार आहे. घटना नंतर तुमचं भ्रष्टाचार, नंतर तुमचे मशीन त्याच्यातून वोटिंग निवडणे. पहिले राजे व्हायचे, आता काय जे लोक निवडून त्याला आपण सत्ता चालवायचा अधिकार देतो.
तर हे आता नवीन जे उघडकीस प्रकरण आले त्या प्रकरणामध्ये म्हणजे जे मशीन आहे वोटिंगची EVM त्यामधूनच एकदम मतच बदलून टाकता येते. आता मला आता पण वाटते खरं ते पहिले प्रॅक्टिकल करून दाखवते वगैरे सर्व मशीन दाखवून ते बरं वाटलं. पण मी आता काल परवा माझ्या घराजवळ एक शेतकरी राहते, तो म्हणजे मी शेतात न जाताच माझी मोटर चालू करून दाखवतो. अरे मला असं कसं भाव तुझं त्याला केलं तो इथूनच घर बनवून तिकडे स्टार्टर सुद्धा त्याच्या वावरात पाणी जातं, स्प्रिंकलर लावलं. मग त्याच्यावर असं वाटतं मोटर मध्ये जर इथून ह्या घरून जर मोटर चालू करते आणि वावर करते की या मशीन मध्ये जे होते हे आता मला विश्वास वाटला काही मशीन मध्ये सारं खरंच करता येत त्याचं. आता पण असं नव्हतं करतायत ते पुन्हा टीका करते काँग्रेसनं त्या मशीन आणल्या आहे. अरे आणल्या पण त्यावेळेस इमानदारी होती, आता बेमावणी आहे त्याच्यामध्ये. कोणाला किती मतं निवडणार ते तिथं ठरवले जाते. तर आता मला त्याच्या विश्वास झाला की इलेक्ट्रॉनिक किंवा आता टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झाली तर तुम्ही त्याला कोणाला काय करणार सांगता येत नाही. तर अशा तऱ्हे आता याच्यात म्हणून आपल्या आधी इंग्लंड अमेरिकेच्या ज्या देशांनी मशीन मधून नाही तर बॅलेट पेपरनं ते मतदान करायला ठरवलं. तर अशा तऱ्हेचे वेगवेगळे प्रॉब्लेम आता येणार आहे. आणि आपण जर सर्वोत्तम एकत्रित राहिला, तुम्ही जर सचिवाच्या संपर्कात राहिले तर आपल्या पार्टीच्या वतीने हे सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जाते. मध्ये मध्ये तुमचे शिबिर घेतल्या जाते, विषय आपल्याला या पार्टीचं काय तत्वज्ञान आपलं हे आपल्याला समजते. मी पार्टीच्या तत्वाने एक गोष्ट सांगतो फक्त, आपण डेमोक्रेसी मध्ये सध्या वास्तव करतो आहे म्हणजे लोकशाही पद्धती आपण निवडतो. पण लोकशाही मध्ये जर निवडून यायचं असलं तर फक्त 25% लोकांची गरज आहे. 100% 25%, 100 पैकी. मला सांगा वोटिंग तुम्ही किती होत आहे पाहिलं तुम्ही, शून्य कव्हरेज आहे. 60% वर वोटिंग होत नाही झालं तर. त्यातले बारीक बारीक चिल्लर पार्ट्या उघडल्या 10% ते खाऊन टाकते. मग 50% मध्ये दोन डिवाइड करते तर 5 जण 10 जण असे निवडून येतात कॅन्डिडेट. तर ज्याच्याकडे 25% पक्की आहे तो सत्ता त्याची पक्की. हा जो फॉर्म्युला आहे त्याच्या आपलं कसं आहे, आपल्यामध्ये असं आहे की आपल्या पूर्ण कम्युनिस्ट पार्टीमध्ये याचा असा विचार असते की समाजाचं भलं झालं पूर्ण. आणि या लोकशाहीमध्ये व्यक्तीचं बरोबर त्याच्यावर महत्व असते. तर अशा तऱ्हेचं आपलं तत्व त्या वेगळं आहे. पुढे मागे आपल्याला कम्युनिस्ट पार्टीच्या तत्वात जावं लागेल किंवा असं त्याचं आपलं काय येऊ शकते असं आपलं मनात आपल्याला स्वप्न आहे. तर असं स्वप्न साकार करत असेल तर असं एकजुटीत राहा. या मिटिंगामध्ये नेहमी भाग घ्या. काही लोक नेहमी भरत नाही, सदस्यतेच रद्द होते, तसा प्रकार येऊ देऊ नका. एवढं बोलून मी आजचं भाषण उद्घाटन अधिवेशनाचं उद्घाटन करतो. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड निम्मे हे त्याचे महत्त्व आणि त्याची भूमिका याबद्दल ठरावाबद्दल 2 शब्द सांगितले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या हिंगणघाट तालुक्याचं अधिवेशन आज आपण या ठिकाणी घेत आहोत. मागील 21 तारखेला जिल्हा कमिटीची मीटिंग झाली आणि त्या जिल्हा कमिटीच्या मीटिंगमध्ये आपल्या कॉम्रेड हिवरेजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या ज्या तालुका कमिट्या आहे, युनिट्स आहे, त्या युनिट्सचे अधिवेशनं त्या 21 तारखेच्या जिल्हा कमिटीमध्ये ठरलेले होते. त्याप्रमाणे बाकी काही तालुक्याची अधिवेशनं झाली आणि आज आपण या ठिकाणी हिंगणघाट तालुक्याचं अधिवेशन या ठिकाणी घेत आहोत. या हिंगणघाट तालुक्याचं अधिवेशन झाल्याच्या नंतर आपलं जिल्ह्याचं अधिवेशन होणार आहे. कॉम्रेड हिवरेंनी आपल्याला सर्व आपल्या पक्षाची बांधणी कशी आहे, आपला पक्ष कसं कसं काम करत जातो या दृष्टिकोनातून माहिती आपल्या समोर ठेवलेली आहे. आपण बाकीच्या भागामध्ये किंवा आपल्या या देशातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एकीकडे पक्ष बांधत असतो, जे आतापर्यंत सांगितले गेले त्या दृष्टिकोनातून पक्ष बांधत बांधत आपला पक्ष मोठा करत जातो. आणि त्याच्यासोबतच या देशामध्ये जी गरीब जनता आहे, गरीब जनतेचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांना घेऊन आपण आंदोलनं करत असतो. अशा पद्धतीने या आंदोलनं करत असताना आपला पक्षही वाढत जातो आणि काही काळानंतर आपल्या सिच्युएशनमध्ये आपले पक्ष जर मजबूत झाला तर पक्ष मजबूत झाल्यानंतर आपण त्या त्या भागामध्ये निवडणुका देखील लढतो. तर त्या निवडणुका लढत असताना भारतामध्ये सर्वात पहिले भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर
सर्वात पहिले आपल्या पक्षाचं कम्युनिस्ट पक्षाचं राज्य जे आलं ते केरळमध्ये 1952मध्ये. आता तिथे 52मध्ये आपल्या पक्षाचं सरकार आलं, जसे जनतेचे प्रश्न सोडवत असतानाच. तर सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर मग ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आणखी चांगली संधी मिळते. तर त्या दृष्टिकोनातून त्या भागामध्ये केरळमध्ये आपल्या पक्षानं त्या भागामध्ये चांगला विकास केला आणि दर 5 वर्षानं त्या ठिकाणी ज्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये आपला पक्ष हा सतत निवडून येत असतो. गेल्या 2 निवडणुकाचा विचार जर केला तर त्यामध्ये विधानसभेमध्ये आपला पक्ष निवडून आला. म्हणजे एक काळ असा होता की त्या काळामध्ये म्हणजे 10 वर्षाच्या आधीची परिस्थिती अशी होती की 2 आघाड्या त्या केरळमध्ये आहे. एक LDF म्हणून आहे आणि एक UDF म्हणून आहे. UDF आघाडी आपली आहे, बाकीचे जे पक्ष घेऊन आपण आघाडी केली आणि ती आघाडी दर 5 वर्षाने याचं किंवा त्याचं असं सरकार मागच्या रेजिमपर्यंत होतं. परंतु मागच्या रेजिममध्ये ते सरकार आपलं रिपीट झालं. म्हणजे आपण जे काम केलं ते काम केल्याच्या नंतर पुन्हा ते सरकार आपल्याला मिळालं आणि ते सरकार मिळाल्याच्या नंतर आज केरळचा जर विचार केला आपण तर केरळमध्ये जे आपण नेट पाहतो ना, आज आपल्या भागामध्ये आपण जर विचार केला तर त्या नेटचा विकास आपल्या इथे कुठं नेट मिळते कुठं मिळत नाही. परंतु केरळने हा नेटचा कार्यक्रम राबवला. म्हणजे जी आपली मोबाईलची रेंज म्हणतो आपण, ती रेंज शेवटच्या थरापर्यंत नेऊन ठेवली आणि त्या शाळेमध्ये तिथे जे शिक्षणाची व्यवस्था आहे त्या शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आज केरळमध्ये विद्यार्थ्याचं जे ओझं होतं, दप्तर होतं, ते दप्तर आज आमच्या पक्षानं ते काढून टाकलेलं आहे आणि त्यांना टॅब दिलेला आहे. जसा आपण लॅपटॉप वगैरे म्हणतो तर तसा टॅब त्यांना दिला आहे. आता तिथला विद्यार्थी फक्त टॅब घेऊन जातो आणि त्या टॅबवर शिकवले जाते. एवढा विकास आपल्या पक्षानं त्या ठिकाणी शिक्षणाच्या क्षेत्रात केलेला आहे. त्याचप्रमाणे बेरोजगारांचा प्रश्न देखील त्या ठिकाणी घेतला. जे ग्रामीण भागामध्ये रोजगार दिल्या जाते, मनरेगामध्ये जो रोजगार दिला जातो त्या रोजगाराची मजुरी केरळमध्ये आपला पक्ष त्या ठिकाणी किमान 700 रुपये रोज या हिशोबानं त्यांची मजुरी ठरलेली जाते. तसेच प्रश्न शेतकऱ्याचे देखील आहेत, ते देखील आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रश्न जो आहे, शेतकरी आपला माल विकते, शेतकरी माल तयार करतो, बाजारात माल विकायला जातो आणि विकायला गेल्याच्या नंतर त्याच्या मालाला जर भाव बरोबर भेटला नाही तर आपण आपल्या भागामध्ये दुसरी काही व्यवस्था नाही. परंतु केरळ सरकारनं 35,000 कोटी रुपयाचा असा फंड तयार करून ठेवलेला आहे की जर त्या शेतकऱ्याला मार्केटमध्ये जर भाव योग्य मिळाला नाही किंवा जो ठरवलेला सरकारचा भाव आहे तो जर मिळाला नाही तर सरकार त्या 35,000 कोटी रुपयामधून त्याची भरपाई ते करून देतात. ही परिस्थिती केरळमध्ये आपण निर्माण केलेली आहे आणि त्याच हिशोबाने कामगाराचे देखील प्रश्न आहे त्या ठिकाणी ते देखील सोडवण्याचा प्रयत्न आपल्या याच्यात केलेला आहे. आता आपलं सरकार त्या ठिकाणी चालते. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये देखील आपल्या पक्षाचं सरकार आलं. ते कंटिन्यू 34 वर्ष आपल्या पार्टीमध्ये काही एक तत्व ठरलं आहे की जे आपण 2-3 वर्ष काही काम करतो त्यातून मग त्याची निवड झाली पाहिजे. कोणी पुढचे सचिव कोण निवडायचे, कमिटी कशी निवडायची, यासाठी हे अधिवेशन असतात. जर असं जर झालं नाही तर आपल्या पार्टीत सुद्धा बाकी पक्षासारखीच परिस्थिती झाली असती. आपल्या इथं खालून निवडत वर जाते. दुसऱ्या पार्टी तुम्ही पाहिलं, BJP पहा, भारतीय जनता पार्टी पहा, काँग्रेस पहा, त्याच्यामध्ये वरूनच नेमणूक होते का अमुक्या गावचा सदस्य अध्यक्ष आहे का सेक्रेटरी. आपल्या याच्यात अध्यक्षाची पोस्ट नाही. आपल्या याच्यात कमिटी पॉवरफुल आहे आणि कमिटीचा सचिव असतो प्रत्येक कमिटी. जसं आता हिंगणघाटची कमिटी आहे तालुक्याची, या तालुक्यामध्ये तुम्ही जो एक माणूस निवडाल तो सचिव म्हणून काम करेल. म्हणजे तुमच्या कमिटीचे जे निर्णय राहतील ते सर्व अंमलात तो आणेल. कमिटीच्या मनापर्यंत तो सर्व कामकाज करेल 3 वर्षापर्यंत. तर आपल्या पार्टीमध्ये ज्याला डेमोक्रेसी म्हणतो, लोकशाही येते,
त्या लोकशाही पद्धतीने आपल्या पार्टीमध्ये माणसं निवडून घ्यायची पद्धत आहे. त्यासाठी दर 3 वर्षांना अशा तऱ्हेचं अधिवेशन भरून त्या माणसाचं मूल्यमापन करून की काम करतो कसा करतो, पार्टीबद्दल पार्टी वाढवली का त्यांनी काय, या सर्व गोष्टी विचार करून आपण पुढचा सेक्रेटरी निवडत असतो. त्यानंतर हे सर्व सेक्रेटरी निवडणारे सेक्रेटरी आणि कमिटी यातले काय लोक जिल्हा कमिटीवर जातात. मग याच्यानंतर जिल्ह्याच्या अधिवेशनात जिल्हा कमिटी होईल. त्यानंतर जिल्हा कमिटी झाल्यानंतर राज्य कमिटी होईल. राज्याचं अधिवेशन त्यामध्ये जिल्ह्यातून जे निवडून आले ते राज्यात जायचे. राज्याचं अधिवेशन झाल्यानंतर मग पूर्ण भारतात होईल. त्याला अखिल भारतीय काँग्रेस म्हणून आपण असतो. म्हणजे काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्ष नाही, आपलं काँग्रेस म्हणजे महासभा आहे, सर्वात मोठी सभा. त्या सभेमधून केंद्रीय कमिटी निवडली जाते. केंद्रीय कमिटी मोठी कमिटी असते, पूर्ण राज्याचे लोक त्यात प्रतिनिधी असतात आणि त्या केंद्रीय कमिटीमधून पॉलिट ब्युरो निवडले जाते. पॉलिट ब्युरो आपलं 17 लोकांचं असते. त्या पॉलिट ब्युरोमधून एक महासचिव निवडले जाते, जनरल सेक्रेटरी. जसे आपल्या सीतारामजी येचुरी होते ते महासचिव होते. तर हे आणि हा कार्यकाळ आपल्या इथे 3 वर्षाचा असतो. 3 वर्षापर्यंत ते मग महासचिव काम करतात, सर्व पॉलिट ब्युरो काम करतात. आपल्या पार्टी सर्वोच्च बॉडी पॉलिट ब्युरो आहे आणि केंद्रीय कमिटी अशा दृष्टी आहे. पॉलिट ब्युरो हे छोटे एक मंत्रिमंडळ टाईप आहे. पॉलिट ब्युरो 17 लोकांचं असते. केंद्रीय कमिटी मोठी असते. तर अशा ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या पक्षामध्ये अशा तरी निवड करून आपण आपल्या पक्षाचा कारभार करतो. आणि मग याच्यावर उलटं पाहता जे पॉलिट ब्युरो ठरवतील, जसं प्रत्येक गोष्टीवर आपल्या पक्षाचं काय मत आहे, जे वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रश्न आहेत देशाचे किंवा या देशामध्ये काय घडलं, आताच्या घटना का घडत्या त्याच्याबद्दलची ठरवण्याचं पहिलं काम करते पॉलिट ब्युरो. पॉलिट ब्युरो ते आणि जे केंद्रीय कमिटी ते तितक्या प्रत्येक महिन्याला भरू शकत नाही. तर पॉलिट ब्युरो हा आपल्या पक्षाचा पूर्ण कामकाज पाहतो आणि आपल्या पक्षाचा मुख्य असतो जनरल सेक्रेटरी पक्षाला. नंतर या ठिकाणी दिल्लीला जे सभा झाली, मीटिंग झाली, या मीटिंगचं वृत्तांत केंद्रीय कमिटीत पूर्ण त्याची चर्चा होऊन त्या प्रश्नावरची काय उत्तर आहे किंवा आपल्या पार्टीची पॉलिसी काय हे ठरवलं जाते. त्या केंद्रीय कमिटीची मीटिंग झाल्यानंतर राज्य कमिटीची मीटिंग होते. त्या राज्य कमिटीच्या मीटिंगमध्ये तुम्हाला सर्व केंद्रीय कमिटीत जे कामकाज झालं त्या कामकाजाची पूर्ण माहिती सांगितली जाते. राज्य कमिटीमध्ये जिल्ह्याचे लोक जातात. त्या राज्य कमिटीमध्ये जिल्ह्याचे जे सेक्रेटरी असते, जिल्ह्याचे सेक्रेटरी आपल्या जसं आता भैयाजी देशकर आहे हे राज्य कमिटीमध्ये जातात. कामरेड यशवंत आहे हे राज्य कमिटी जातात आणि त्या ठिकाणी केंद्रीय कमिटी म्हणून काही लोक येऊन केंद्रीय कमिटीची रिपोर्टिंग केली जाते. ते रिपोर्टिंग खालपर्यंत आलं पाहिजे म्हणून त्या जिल्हा कमिटीचे जे सदस्य असतील त्यांना त्यांच्या भागात जाऊन त्याचं रिपोर्टिंग करावं लागते का आपल्या पक्षात धोरण कोणत्या विषयावर काय आहे, कसं काय. त्यानंतर जिल्हा कमिटी झाल्यानंतर मग आपल्या तालुका लेवलमध्ये सुद्धा त्याच्या कमिटीची सभा घेतल्या पाहिजे. तालुका समितीचे घेतल्यानंतर त्यांनी युनिट लेवल म्हणजे शाखा लेवलमध्ये घेतले पाहिजे. आता हिंगणघाट तालुक्यात किती शाखा आहे मला माहीत नाही, पण तुमच्या तालुका कमिटी आहे आणि तुम्हाला प्रत्येक आंदोलनाची माहिती तुमच्या सेक्रेटरी मार्फत तुम्हाला मिळते. अशा तऱ्हे ते आपल्या पक्षाचं कामकाज चालते. म्हणजे एकीकडून आपण अशा तऱ्हेने निवडून येतो वरपर्यंत, दुसरीकडून पक्षाच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या खालीपर्यंत आल्या पाहिजेत. पक्षाचे जे वेगवेगळ्या गोष्टीवरचे दृष्टिकोन आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टीवर त्यांनी ठरवलेले वेगवेगळे निर्णय आहेत हे खालीपर्यंत लोकांना पाहिजे. अशा रीतीने आपल्या पक्षामध्ये शेवटचा खेड्यातला कॉम्रेड किंवा शेवटच्या शाखेमधला कॉम्रेडपर्यंत आपल्या पक्षाची काय भूमिका आहे हे वेगवेगळी आपल्याला त्याला माहीत झाली पाहिजे. त्यामुळे आपला जो कॉम्रेड असतो हा बाकी पक्षाच्या सदस्यापेक्षा वेगळा असतो. तो प्रत्येक प्रश्न त्याला जाण असते, पक्षाची भूमिका काय त्याचं सुद्धा त्याला माहिती असते. त्यानंतर आपण अशा रीतीने का आपली हे घेतलं डावपीस असतो हे सुद्धा माहीत पाहिजे त्याला असते. तर अशा तऱ्हेचे आपल्या कम्युनिस्ट पार्टीचं तत्व आहे आणि अशा तऱ्हेचं ठरवण्यासाठी आजचे अधिवेशन आहे. तुमच्या इथं आपण यानंतर सचिव वगैरे निवडू, त्यानंतर सचिवाचे कामकाज पद्धती कशी आहे ते आपण इथं दाखवू आपण. तर अशा तऱ्हेचे याचे हे अधिवेशन याचा मुख्य उद्देश हा आहे. जर आता आपण थोडं जर पाहिलं सध्याची परिस्थिती पाहिली राजकीय तर तुम्ही दररोजच लोकसभेमध्ये गदार वगैरे पाहता. तिथं काही सरळ कामकाज TV ज्याच्याकडे TV मध्ये पाहतात, पेपर वाचणार ते पेपरमध्ये वाचतात. आता सध्या घटना या विषयावरच चालू आहे, भारतीय घटना या विषयावरच चालू आहे की आम्ही ते आताचं जे भाजप सरकार आहे मोदींचं ते या घटना कशी तोडायची आणि त्याचा मुख्य त्याच्या मागचा डाव पेच आहे. म्हणजे घटनेमध्ये जे हे सर्व तत्व आहे, लोकशाही तत्व आहे, समानता आहे,
बंधुत्व आहे, न्याय आहे, ह्या साऱ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी कमिटीचे सचिव कॉम्रेड जे भैया देशकर, जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड सुनील घिमे, वर्धे शेलूरला तालुक्यामध्ये आता तालुका सचिव म्हणून निवडून आलेले राऊत आणि या उपस्थित आहे या दिवसाचे सर्व कॉम्रेड. आपल्या पार्टीमध्ये काही एक तत्व ठरलं आहे की जे आपण 2-3 वर्ष काही काम करतो त्यातून मग त्याची निवड झाली पाहिजे. कोणी पुढचे सचिव कोण निवडायचं आहे, कमिटी कशी निवडायची, यासाठी हे अधिवेशन असतात. जर असं जर झालं नाही तर आपल्या पार्टीत सुद्धा बाकी पक्षासारखी परिस्थिती झाली असती. आपल्या इथं खालून निवडत वर जाते. दुसऱ्या पार्टी तुम्ही पाहिलं, BJP पहा, भारतीय जनता पार्टी पहा, काँग्रेस पहा, त्याच्यामध्ये वरूनच नेमणूक होते का अमुक्या गावचं सदस्य अध्यक्ष आहे का सेक्रेटरी. आपल्या ह्याच्यात अध्यक्षाची पोस्ट नाही. आपल्या ह्याच्यात कमिटी पॉवरफुल आहे आणि कमिटीचा सचिव असतो प्रत्येक कमिटी. जसं आता हिंगणघाटची कमिटी आहे तालुक्याची, या तालुक्यामध्ये तुम्ही जो एक माणूस निवडाल तो सचिव म्हणून काम करेल. म्हणजे तुमच्या कमिटीचे जे निर्णय राहतील ते सर्व अंमलात आणेल. कमिटीच्या मनापर्यंत तो सर्व कामकाज करेल 3 वर्षापर्यंत. तर आपल्या पार्टीमध्ये त्याला डेमोक्रेसी म्हणतो, लोकशाही येते. त्या लोकशाही पद्धतीने आपल्या पार्टीमध्ये माणसं निवडून घ्यायची पद्धत आहे. त्यासाठी दर 3 वर्षानं अशा तऱ्हेचं अधिवेशन भरून त्या माणसाचं मूल्यमापन करून की काम करतो, कसा करतो, पार्टीबद्दल, पार्टी वाढवली का त्याची काय, या सर्व गोष्टी विचार करून आपण पुढचा सेक्रेटरी निवडत असतो. त्यानंतर हे सर्व निवडणारे सेक्रेटरी आणि कमिटी यातले काय लोक जिल्हा कमिटीवर जातात. मग याच्यानंतर जिल्ह्याच्या दिवसानं जिल्हा कमिटी होईल. त्यानंतर जिल्हा कमिटी झाल्यानंतर राज्य कमिटी होईल. राज्याचं अधिवेशन, त्यामध्ये जिल्ह्यातून जे निवडून आले ते राज्यात जायचे. राज्याचं अधिवेशन झाल्यानंतर मग पूर्ण भारतात होईल. त्याला अखिल भारतीय काँग्रेस म्हणतो आपण. म्हणजे काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्ष नाही, आपलं काँग्रेस म्हणजे महासभा आहे, सर्वात मोठी सभा. त्या सभेमधून केंद्रीय कमिटी निवडली जाते. केंद्रीय कमिटी मोठी कमिटी असते, पूर्ण राज्याचे लोक त्यात प्रतिनिधी असतात आणि त्या केंद्रीय कमिटीमधून पॉलिट ब्युरो निवडले जाते. पॉलिट ब्युरो आपलं 17 लोकांचं असते. त्या पॉलिट ब्युरोमधून एक महासचिव निवडले जाते, जनरल सेक्रेटरी. जसे आपल्या इथे सीतारामजी येचुरी होते ते महासचिव होते. तर हे आणि हा कार्यकाळ आपल्या इथे 3 वर्षाचा असतो. 3 वर्षापर्यंत ते मग महासचिव काम करतात, सर्व पॉलिट ब्युरो काम करतात. आपल्या पार्टी सर्वोच्च बॉडी पॉलिट ब्युरो आहे आणि केंद्रीय कमिटी असे तुमचे आहे. पॉलिट ब्युरो हे छोटे एक मंत्रिमंडळ टाईप आहे. पॉलिट ब्युरो 17 लोकांचं असते, केंद्रीय कमिटी मोठी असते. तर अशा ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या पक्षामध्ये अशा निवड करून आपण आपल्या पक्षाचा कारभार करतो. आणि मग याच्यावर उलट पाहता जे पॉलिट ब्युरो ठरवतील, जसं प्रत्येक गोष्टीवर आपल्या पक्षाचं काय मत आहे, जे वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रश्न आहेत देशाचे किंवा या देशामध्ये काय घडलं, आताच्या घटना का घडते आहेत, त्याच्याबद्दलची ठरवण्याचं पहिलं काम करते पॉलिट ब्युरो. पॉलिट ब्युरो ते आणि जे केंद्रीय कमिटी ते तितक्या प्रत्येक महिन्याला भरू शकत नाही. तर पॉलिट ब्युरो हा आपल्या पक्षाचा पूर्ण कामकाज पाहतो आणि आपल्या पक्षाचा मुख्य असतो जनरल सेक्रेटरी पक्षाचा. नंतर या ठिकाणी दिल्लीला जे सभा झाली, मीटिंग झाली, या मीटिंगचं वृत्तांत केंद्रीय कमिटीत पूर्ण त्याची चर्चा होऊन त्या प्रश्नावरती काय उत्तर आहे किंवा आपल्या पार्टीची पॉलिसी काय हे ठरवलं जाते. त्या केंद्रीय कमिटीची मीटिंग झाल्यानंतर राज्य कमिटीची मीटिंग होते. त्या राज्य कमिटीच्या मीटिंगमध्ये तुम्हाला सर्व केंद्रीय कमिटीत जे कामकाज झालं त्या कामकाजाची पूर्ण माहिती सांगितली जाते. राज्य कमिटीमध्ये जिल्ह्याचे लोक जातात. त्या राज्य कमिटीमध्ये जिल्ह्याचे जे सेक्रेटरी असते, जिल्ह्याचे सेक्रेटरी आपल्या जसे आता भैयाजी देशकर आहे हे राज्य कमिटीमध्ये जातात, कॉम्रेड यशवंत आहे हे राज्य कमिटी जातात आणि त्या ठिकाणी केंद्रीय कमिटी म्हणून काही लोक येऊन केंद्रीय कमिटीची रिपोर्टिंग केली जाते. ते रिपोर्टिंग खालपर्यंत आलं पाहिजे म्हणून त्या जिल्हा कमिटीचे जे सदस्य असतील त्यांना त्यांच्या भागात जाऊन त्याचं रिपोर्टिंग करावं लागते का आपल्या पक्षात धोरण कोणत्या विषयावर काय आहे, कसं काय. त्यानंतर जिल्हा कमिटी झाल्यानंतर मग आपल्या तालुका लेवलमध्ये सुद्धा त्याच्या कमिटीची सभा घेतल्या पाहिजे. तालुका समितीचे घेतल्यानंतर त्यांनी युनिट लेवल म्हणजे शाखा लेवलमध्ये घेतले पाहिजे. आता हिंगणघाट तालुक्यात किती शाखा आहे मला माहीत नाही, पण तुमच्या इथे तालुका कमिटी आहे आणि तुम्हाला प्रत्येक आंदोलनाची माहिती तुमच्या सेक्रेटरी मार्फत तुम्हाला मिळते. अशा तऱ्हेने आपल्या पक्षाचं कामकाज चालते. म्हणजे एकीकडून आपण अशा तऱ्हेने निवडून येतो वरपर्यंत, दुसरीकडून पक्षाच्या ज्या पॉलिसीज आहे त्या खालीपर्यंत आल्या पाहिजेत. पक्षाचे जे
वेगवेगळ्या गोष्टीवरचे दृष्टिकोन आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टीवर त्यांनी ठरवले वेगवेगळे निर्णय आहे हे खालीपर्यंत लोकांना पाहिजे. अशा रीतीने आपल्या पक्षामध्ये शेवटचा खेड्यातला कॉम्रेड किंवा शेवटच्या शाखेमधला कॉम्रेड पर्यंत आपल्या पक्षाची काय भूमिका आहे हे वेगवेगळी आपल्याला त्याला माहीत झाली पाहिजे. त्यामुळे आपला जो कॉम्रेड असतो हा बाकी पक्षाच्या सदस्यापेक्षा वेगळा असतो. तो प्रत्येक प्रश्न त्याला जाण असते, पक्षाची भूमिका काय त्याचं सुद्धा त्याला माहिती असते. त्यानंतर आपण अशा रीतीने का आपली हे घेतलं डावपीस असतो हे सुद्धा माहीत पाहिजे त्याला असते. तर अशा तऱ्हेचे आपलं कम्युनिस्ट पार्टीचं तत्व आहे आणि अशा तऱ्हेचं ठरवण्यासाठी आजचे अधिवेशन आहे. तुमच्या इथं आपण यानंतर सचिव वगैरे निवडू, त्यानंतर सचिवाचे कामकाज पद्धती कशी आहे ते आपण इथं दाखवू आपण. तर अशा तऱ्हेचे याचे हेच अधिवेशन याचा मुख्य उद्देश हा आहे. जर आता आपण थोडं जर पाहिलं सध्याची परिस्थिती पाहिली राजकीय तर तुम्ही दररोजच लोकसभेमध्ये गदार वगैरे पाहता. तिथं काही सरळ कामगार टीव्ही ज्याच्याकडे टीव्हीमध्ये पाहतात, पेपर वाचणार ते पेपरमध्ये वाचतात. आता सध्या घटना या विषयावरच चालू आहे, भारतीय घटना या विषयावरच चालू आहे की आम्ही ते आताचं जे भाजप सरकार आहे मोदींचं ते या घटना कशी तोडायची आणि त्याचा मुख्य त्याच्या मागचा डावपेच आहे. म्हणजे घटनेमध्ये जे हे सर्व तत्व आहे, लोकशाही तत्व आहे, समानता आहे, बंधुत्व आहे, न्याय आहे, ह्या साऱ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी बिलकुल विरुद्ध होऊन राहतात. वर्धा की आवाज गणेश भुतळा.